वरुड मोर्शी मतदारसंघातून काँग्रेसला मोठा धक्का। काँग्रेसचे माजी आमदार नरेशचंद्र ठाकरे यांचे पुत्र विक्रम ठाकरे यांनी भाजपात केला प्रवेश। भाजपचे महसूल मंत्री तथा अमरावती पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश। विक्रम ठाकरे हे काही दिवसांपासून भाजपच्या संपर्कात होते। गेल्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीकडून उमेदवारी न मिळाल्याने त्यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली होती। आज अखेर विक्रम ठाकरे यांच्या प्रवेशामुळे काँग्रेसला विदर्भात पुन्हा मोठा धक्का बसला आहे। काँग्रेस पक्षात मला इज्जत नव्हती, मानसन्मान मिळत नव्हता, त्यामुळे काँग्रेस पक्ष सोडला। काँग्रेसमधून भाजपामध्ये पक्षप्रवेश करत विक्रम ठाकरे यांनी काँग्रेसवर हल्लाबोल केला। मायावी कंस पार्टीला वरुड मोर्शीत भुईसपाट करायचा आहे, तर आजचा पक्षप्रवेश अमरावती जिल्ह्यातील काँग्रेसला मोठा धक्का देणारा आहे। उत्तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये आणि मराठवाड्यामध्ये नेत्यांनी काँग्रेस सोडली। मोदींच्या विकासाला कीड लावण्यासाठी काँग्रेस काम करत असते, अशा शब्दात चंद्रशेखर बावनकुळे यांनी काँग्रेसवर हल्लाबोल केला। त्या संकल्पाला साथ देण्याकरता विक्रम ठाकरेजी आपण आज भारतीय जनता पार्टीमध्ये आले आहेत, त्याबद्दल मी मनापासून आपलं अभिनंदन करतो। आणि माननीय अनिल बोंडेजी आपलं सुद्धा अभिनंदन करतो। एक चांगला हिरा कार्यकर्ता शोधून तुम्ही या ठिकाणी भारतीय जनता पार्टीमध्ये आज तर कृष्ण कन्हैयाचा दिवस आहे। हाथी घोडा पालखी अशा दिवशी, ज्या दिवशी भगवान श्रीकृष्णांचा जन्म झाला आणि जन्म होऊन या ठिकाणी मायावी कंसाला समाप्त करण्याचं काम भगवान श्रीकृष्णांनी केलं। आता विक्रम ठाकरेजी तुम्हाला हे जे काँग्रेस पार्टी मायावी आहे हिला या ठिकाणी पूर्ण भुईसपाट करायचं काम तुम्हाला करायचं आहे। खरं तर या ठिकाणी मला अभिमान आहे, आज विक्रम ठाकरेजी आणि आपल्या पक्षप्रवेशाने यावलकरजी आपल्या मतदारसंघाला प्रचंड या ठिकाणी बळ मिळालं आहे। आज या ठिकाणी मी सांगू शकतो ज्या पद्धतीचे पक्षप्रवेश या ठिकाणी झाले आणि होणार आहे, अनेक कार्यकर्त्याच्या गळ्यामध्ये दुपट्टा आता येणार आहे। कारण मी सांगितलं थोडा वेळ झाला कृष्ण जन्माष्टमीमुळे, अजून मला कार्यक्रम आहे बाजूच्या बेनोळा गावात, बेनोळात जायचं आहे आणि सर्वांचे पक्षप्रवेश होणार आहे। जे जे विक्रम ठाकरेंचे सहकारी आहे त्या सर्वांचे पक्षप्रवेश होणार आहे। पण खऱ्या अर्थाने आजचा पक्षप्रवेश हा अमरावती जिल्ह्याच्या संपूर्ण काँग्रेस पार्टीला धक्का देणारा पक्षप्रवेश आहे। काँग्रेस पार्टीला धक्का देणारा पक्षप्रवेश आहे। उत्तर महाराष्ट्रामध्ये कुणाल पाटीलनी काँग्रेस सोडली, या ठिकाणी प्रश्न पडलेला असेल की हे सगळं असताना या ठिकाणी हा निर्णय का घेण्यात आला, तर साहेब मी आपल्याला सांगतो की मी ज्या पक्षामध्ये काम करत होतो मला कुठल्याच व्यक्तीवर टीका करायची नाही आहे, टिप्पणी करायची नाही आहे। जे होतं तो माझा भूतकाळ होता, जे आहे हा माझा वर्तमान काळ आहे आणि भविष्यातला भविष्यकाळ आहे। म्हणून जे आपल्या आयुष्यात झालेलं असते त्याचा विचार करायचा नसतो। पण साहेब एक खंत मनाला अशी वाटते की ज्या पक्षामध्ये आपण काम करतो त्या पक्षाच्या जिल्हा पातळीवरचे असो किंवा महाराष्ट्र पातळीवरचे लोक असो, एखादा जर आपलं काम करत असताना चुकलं तर आपला कान सुद्धा त्यांनी पकडला पाहिजे आणि एखादा जर काम चांगलं जर केलं तर पाठ सुद्धा त्यांनी थोपाटली पाहिजे। या अपेक्षेने एखादा कार्यकर्ता हा त्याच्या पक्षात काम करत असतो। पण जवळपास 15 ते 20 वर्षापासून या समाजकारणात आणि राजकारणात मी असताना कधीही आमच्या पक्षश्रेष्ठीनं एखादं काम चुकलं असेल तर माझा कान पकडला नाही आणि एखादं काम जर चांगलं केलं असेल तर पाठ सुद्धा थोपाडीची त्यांना आवश्यकता वाटली नाही। आणि ज्या पक्षात माझी सोडा पण माझ्या सोबत जे जे वडीलधारी मंडळी या ठिकाणी जुळली आहे त्या वडीलधारी मंडळींची जर त्या पक्षात इज्जत नसेल तर त्या पक्षात काम करण्यात काही अर्थ राहत नाही। म्हणून आम्ही सगळ्या मंडळींना या ठिकाणी ठरवलं की आता आपण भारतीय जनता पार्टीमध्ये माननीय देवेंद्रजी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून, सन्माननीय बावनकुळे साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आणि सन्माननीय बोंडे साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आणि या स्टेजवर बसलेले सन्माननीय जे काही ज्येष्ठ मंडळी आहे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आपण या
भारतीय जनता पार्टीमध्ये पक्षप्रवेश केला पाहिजे। आणि त्या अनुषंगानं आता बरेचसे मंडळी साहेब हे सुद्धा म्हणतात की